विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 60 पाहणार आहोत आणि टॉपिक आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. लक्षात घ्या, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम चॅनलवरती मी सरळ तुमच्यासाठी 10 प्रश्नांची मालिका घेऊन येत आहे. हे सर्व 10 प्रश्न वेगवेगळ्या विषयातील असतील, त्यामुळं ही मालिका अशीच अखंडपणे चालू असणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक 10 प्रश्न अभ्यासत असताना एका नवीन घटकाची किंवा एखाद्या नवीन विषयाची तुम्हाला माहिती होईल. असे 10 प्रश्न मराठीचे येणार आहेत, इंग्रजीचे येणार आहेत, गणिताचे येणार आहेत, बुद्धिमत्तेचे येणार आहेत. ओके, म्हणजे 10 प्रश्नांचा सराव चालू आहे. आपण असे किती प्रश्न पाहणार आहोत, 100, 200, 1000 किती पाहणार आहोत हे माहिती नाहीये, पण नक्कीच आपला हा जो सराव आहे हा सराव चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्व 10 प्रश्न जे आहेत 1 पासून ते पूर्ण आता आपण 51 ते 60 पर्यंत आलेलो आहोत, तर ते प्रश्न तुम्ही पाहत राहा, तुम्हाला नक्कीच ते सापडतील. बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. तर साधा वर्तमान काळाचे जे काही बेसिक रूल्स आहेत ते बेसिक रूल्स तुम्हाला माहिती असतील तर हे प्रश्न तुम्हाला सुटतात. मोस्टली पहा, परीक्षेमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यावरती प्रश्न जास्त पडलेले दिसतात, कारण याच्यामध्ये काही नियम असे आहेत, क्रियापदाचे काही नियम असे आहेत, ते नियम जर तुम्ही लक्षात ठेवलात तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं भेटतात, अन्यथा भेटत नाहीत. त्यासाठी काळजीपूर्वक पहा, याही सर्व प्रश्नांसोबत मी ते जे नियम आहेत त्या नियमांची चर्चा करणार आहे. Then let us understand the first question. Choose the correct verb म्हटलंय. आपल्याला इथे क्रियापदाचे योग्य ते फॉर्म जे आहे, रूप जे आहे ते घ्यायचे. पहा, सिंपल प्रेझेंट साठी सॉरी, गो, गोज, गोइंग आणि आहे गॉन. ओके, गोइंग. देन रिया डॅश टू स्कूल एव्हरी डे. आता रिया आलेला आहे, लक्षात घ्या. रिया काय आहे, एक सिंग्युलर नाउन आहे, येते लक्षात. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नियम आहे. काय नियम आहे, कर्ता जर एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. क्रियापद कोणता या ठिकाणी, बेसिकली गो आहे. तर आता याला यस लावायचं का ईएस लावायचंय, तर या क्रियापदाच्या शेवटी ओ आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी पुढे त्याला यस लागत नाही, तर याला काय लागतं, ईएस लागतं. म्हणून होतं काय, GOES, गोज. ओके, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पण लक्षात घ्या, आता या ठिकाणी काय म्हटलंय, नियम काय सांगितला, जर सिंपल प्रेझेंट टेन्स मधील वाक्याचा कर्ता जर एकवचनी नाम असेल, सिंग्युलर नाउन असेल, तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. नियम लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात, चला. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी आपल्याला काही 4 सेंटेन्स दिलेत, त्यापैकी सिंपल प्रेझेंट टेन्सचं जे सेंटेन्स आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पाहून घ्या. ही प्ले क्रिकेट एव्हरी संडे. ही प्ले, आता या ठिकाणी आपण पाहिला तर सर्वच वाक्यांचा कर्ता जो आहे, सब्जेक्ट जो आहे तो ही आहे. परत इथे एक नियम बनतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सब्जेक्ट करते ही, शी, इट असतील, ओके, याला आपण थर्ड पर्सन म्हणतो, सिंग्युलर थर्ड पर्सन, एकवचनी तृतीय पुरुषी सर्वनामे म्हणतो. ही पर्सनल प्रोनाउन आहेत, पुरुषवाचक सर्वनामे. ही पण आली असतील तर यांच्या समोर येणारं जे क्रियापद आहे त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. म्हणजे या ठिकाणी 4ही वाक्यांचा कर्ता जो आहे तो ही आहे, त्याच्या पुढे जे क्रियापद येईल त्या क्रियापदाला यस किंवा ईएस लागणार आहे. इथं आपण पाहिलं तर सर्व याच्यामध्ये जो रूट वर्ब आहे तो आहे प्ले. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्ले हा जो वर्ब आहे, या वर्बच्या पुढे यस लागतं का ईएस लागतं, तर यस लागतं. होतं काय, मग प्लेज होतं. तर हा पर्याय आपल्याला पाहावा लागेल, तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, ही प्लेज क्रिकेट एव्हरी संडे. याच्या लक्षात. तर अशा पद्धतीने हाही नियम इथे लक्षात ठेवायचा आहे. कोणता नियम सांगितला मी तुम्हाला, की जर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता जर ही, शी, इट असेल, ओके, तरी त्यांच्या पुढे येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावा लागतं. तर ही सर्वनामे सोडून बाकीची येणारी जी सर्वनामे आहेत त्यांच्या समोर आपल्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावण्याची गरज नाही. पुढे पाहूया आपण प्रश्न ते. चला, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 53. पहा, फिल इन द ब्लँक. दे डॅश देअर होमवर्क इन द इव्हनिंग. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर डू हे क्रियापद आहे आणि दे हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. लक्षात घ्या, आताच तुम्हाला नियम सांगितला होता, फक्त ही, शी, इट आलं कर्त्यांमध्ये सर्वनामांपैकी, पर्सनल प्रोनाउनपैकी, तरच पुढे आपल्याला यस किंवा ईएस घ्यायचे, बाकीच्यांना घ्यायचं नाहीये. 4ही ठिकाणी तुम्ही पाहिलात तर डू हे वर्ब आहे, तर डू ला कर्ता दे असल्यामुळे त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लागणार नाही. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी उत्तर येईल, दे डू देअर होमवर्क इन द इव्हनिंग. येते लक्षात. या ठिकाणी डू जे आहे ते काय म्हणून आलेलं आहे, मेन वर्ब म्हणून आलेलं आहे. पुढे चला, चूज द करेक्ट वर्ब. या ठिकाणी आपल्याला चूज द करेक्ट वर्ब, द सन डॅश इन द ईस्ट. आता सन, ओके, सन सुद्धा काय आहे, एकवचनी नाम आहे. आलं लक्षात. एकवचनी नाम असल्यामुळे या ठिकाणी जो रूट वर्ड म्हणजे रूट वर्ब जो घेतलेला आहे, मूळ क्रियापद जे घेतलेलं आहे ते राईज आहे
आणि आता या राईजला काय लागणार आहे, पुढे यस लागतं का ईएस लागतं, तर यस लागतं, येतं रायजेस, म्हणून ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. येते लक्षात. पहिल्या प्रश्नासाठी सांगितलेला नियम इथे पण लागू होतो. पुढे चला. चूज द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स. शी सिंग्स अ सॉन्ग एव्हरी डे. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, पॉझिटिव्ह. ओके, ज्याला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. आता निगेटिव्ह सेंटेन्स, करता कोण आहे, शी आहे. करता जर शी असेल म्हणजे ही, शी आणि इट असेल, तर अशा करता असलेल्या वाक्याचं निगेटिव्ह करत असताना आपल्याला पुढे काय घ्यावं लागतं, तर डज नॉट घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं, डज नॉट घ्यावं लागतं. हे करते सोडून दुसरे करते आल्यास आपल्याला डू नॉट घ्यावं लागतं. म्हणून या वाक्याचा करता जो आहे तो शी आहे. शी असल्यामुळे काय येतं, डज नॉट येतं. पण त्याच्या पुढे पण एक नियम आहे पहा, इथे पण डज नॉट आलेला आहे, इथेही डज नॉट आलेला आहे. पण जेव्हा वाक्यामध्ये आपण डज नॉट घेतो तेव्हा मुख्य क्रियापदाला लागलेलं जे यस आहे ते यस निघून जातं, जे की या ऑप्शन नंबर सी मध्ये निघून गेलेलं आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. पुढे जाऊयात. फिल इन द ब्लँक. माय फादर डॅश द न्यूज पेपर एव्हरी मॉर्निंग. माय फादर, फादर हे सुद्धा काय आहे, सिंग्युलर कॉमन नाउन आहे, सामान्य नाम आहे. ओके, देन हे पण सामान्य नाम, नामाचा एक प्रकार, सामान्य नाम फादर. त्यामुळे जो रूट वर्ब इथे आलेला आहे तो आलेला आहे रीड, त्यामुळे त्याला काय लागणार आहे, यस किंवा ईएस लागणार आहे. या क्रियापदाला लागतं यस, रीड्स. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 57 क्वेश्चन नंबर पहा. चूज द करेक्ट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हटलंय. इंट्रॉगेटिव्ह, आता आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स पाहायचंय. सर्व पर्याय जर तुम्ही पाहिलात तर सर्व पर्यायामध्ये जो सब्जेक्ट आहे तो कोण आहे, रवी. ओके, जो वाक्यामध्ये क्रिया करतो किंवा वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याला आपण सब्जेक्ट करता असे म्हणतो. तर या ठिकाणी रवी, इथे पण रवी आहे, इथेही रवी आहे. तर लक्षात घ्या, रवी हे काय आहे, सिंग्युलर नाउन आहे, एकवचनी नाम आहे. जर एकवचनी नाम असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा प्रश्न बनवत असताना त्या नामाच्या अगोदर काय येत असतं, डज येत असतं. लक्षात असू द्या, कुठलंही एकवचनी नाव आलं असेल आणि त्याचा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या वर्तमान काळामध्ये जर आपल्याला प्रश्न तयार करायचा असेल, कोणता प्रश्न तयार करायचा असेल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मधले, त्याच्यामध्ये परत व्हर्बल क्वेश्चन म्हणतो आपण प्रकार आहे त्याच्यामध्ये, तर डजने त्या प्रश्नाची सुरुवात होते. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर ऑप्शन नंबर जे सी आणि बी हे डजने सुरुवात झालेली आहे. तर आता या ठिकाणी झाले काय पहा, डजने इथं सुरुवात झाली पण क्रियापदाला यस तसंच ठेवलेलं आहे आणि इथे डजनं सुरुवात झालेली आहे पण क्रियापदाचं यस निघून गेलेलं आहे. म्हणून डज घेतल्यानंतर क्रियापदाला यस किंवा ईएस लागत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे 57चं करेक्ट आन्सर आहे. पुढे जाऊयात. चूज द करेक्ट वर्ब. आता या ठिकाणी पहा, बर्ड्स हे बर्ड आलेलं नाहीये, काय आलेलं आहे, बर्ड्स आलेलं आहे. म्हणजे हे प्लुरल नाउन आलेलं आहे. काय आलेलं आहे, प्लुरल नाउन म्हणजे अनेकवचनी नाम आहे. बर्ड्स पक्षी, एक पक्षी नाहीयेत, अनेक पक्षी आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. रूट वर्ब जो आहे, मुख्य क्रियापद जे घेतलेलं आहे इथं पर्यायामध्ये फ्लाय आहे. त्यामुळे बर्ड जरी नाऊन असलं तरी ते अनेकवचनी नाऊन आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. ऑप्शन नंबर बी जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा, इतकं लहान लहान आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यावं लागतं, तेव्हाच आपले चांगले मार्क येत असतात परीक्षेमध्ये. जर आपण या ठिकाणी अशी मिस्टेक केली की इथेच आपले मार्क जातात. पटकन आपण काय करतो, बघितलं बर्ड हा काय आहे, नाऊन आहे, लावा यस किंवा ईएस. ओके, ठीक आहे. पुढे चला. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. खालीलपैकी कोणतं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे ते विचारलेलं आहे. चारही पर्यायाकडे तुम्ही पाहिलात, शी इज रायटिंग अ लेटर, शी रोट अ लेटर. ओके, या ठिकाणी पहा इज आहे जे की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येत नाही. क्रियापदाचं आयएनजी रूप जे आहे ते येत नाही. क्रियापदाचं दुसरं रूप सिंपल प्रेझेंट मध्ये येत नाही, ते सिंपल पास्ट मध्ये येतं. शी विल आले, विल राईट आले, हे सिंपल फ्युचर टेन्स आहे. तर राहिला ऑप्शन नंबर सी, शी राईट्स अ लेटर एव्हरी वीक. बघा, करता शी आहे त्याच्यामुळे क्रियापदाला यस लागलेला आहे. ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. द लास्ट क्वेश्चन इज 60. फिल इन द ब्लँक्स. अ गुड स्टुडंट ऑलवेज डॅश द ट्रूथ. इथं असं म्हटलेलं आहे पहा, अ गुड स्टुडंट आहे, इथं स्टुडंट्स नाहीये, काय आहे, स्टुडंट आहे, एक चांगला विद्यार्थी असं म्हटलंय. अनेक वचन नाहीये, म्हणून अनेक वचन नसल्यामुळे हे एक वचन असल्यामुळे या ठिकाणी काय येतं, स्पीक्स येतं. लक्षात, म्हणजे क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. येते लक्षात. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना हे 10 प्रश्न आणि या रिलेटिव्हली मी तुम्हाला जे काही नियम सांगितलेले आहेत ते नियम तुम्ही वहीत लिहून काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रत्येक प्रश्न हा अत्यंत काळजीपूर्वक पाहणं आणि पुन्हा पुन्हा पाहणं. लक्षात घ्या, माझे व्हिडिओ असे असतात की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट मी महत्वाची सांगतो. अवांतर तुमचा वेळ मी अजिबात घेत नाही, कारण मला ते आवडत नाही.
येते लक्षामध्ये? म्हणजे पूर्ण जे वेळ आहे तुमचा कमीत कमी वेळ हा मोबाईलच्या समोर गेला पाहिजे. त्याच्यामुळे मी प्रश्न आणि लगेच त्याच्या प्रश्नाशी जे निगडीत आहे त्या गोष्टी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. माझाही अट्टाहास हा असतो की लहान मुलांनी जास्त वेळ मोबाईल पाहू नये म्हणून कमीत कमी वेळामध्ये 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये तुमचं 10 प्रश्नांचं रिव्हिजन व्हावं ही माझी अपेक्षा असते. तुम्ही याच पद्धतीने काम करत चला. जास्त वेळ व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. केव्हाही तुम्हाला रिव्हिजन करा वाटलं तर परत करत चला. केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये अतिशय चांगले नियम तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून येतील हे मला खात्री आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या 10 प्रश्नांसोबत. घटक वेगळा असेल किंवा विषय पण वेगळा असू शकतो किंवा याच्याच मधले प्रश्न असू शकतात. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अभ्यास करा.